मोराळचं जर मूळ कुळ जाणायचं असेल तर प्रत्यक्ष एकदा भेट देणं गरजेचं आहे. मोराळा येणं गरजेचं आहे. मोराळचं प्रबोधन ऐकणं गरजेचं आहे. आध्यात्मिक बाजू जी आहे ती सुद्धा समजून घेणं गरजेचं असेल तर पहिला अध्यात्माकडे वळा, चांगल्या गोष्टीचं सात्विकतेचं आचरण करा. नुसतं भगवी वस्त्र घातली रुद्राक्ष घातलं म्हणून महाराज होत नाही. तसं आत्मा, मन, बुद्धी सात्विक पाहिजे. अंतकरण देव बघतो, तुमचं वरची काया बघत तू काळायस का गोरायस देव काय भेदभाव करतो का, आज काळायस जातीपाती बघतो देव. देव हा सगळ्यांना समान समजत असतो, पण आपल्या वृत्तीमुळे आपण कमी जास्त होतो. कारण काही जण लोक सात्विक होतात त्याला वरच्या स्टेजला जायला मिळतं, जे सात्विक होत नाहीत त्याला मात्र रखडत राहावं लागतं. मी कायम सांगतो, स्मरण आणि मरण दोन्ही गोष्टी आहेत. त्या किती शब्द जवळजवळ आहेत सांगा, स्मरण आणि मरण. मरण कोणाला येतं माहितीये का? स्वतःसाठी जगतो त्याला मरण येतं, त्याचं नाव सुद्धा निघत नाही. उलट म्हणणार स्वार्थी होता, मी याला ती बरं झालं. स्मरण कोणाला राहतं माहितीये का? जो दुसऱ्यासाठी जगतो, जो सामाजिक कार्य करतो, जो दुसऱ्यासाठी जगतो, दुसऱ्यासाठी भावना चांगली ठेवतो, अशा माणसाचं कायम नाव निघतं. तो मी याला का हो नाही, त्याचं स्मरण कायम राहिलं. एवढं लक्षात ठेवा.